नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा नवीन मतदान कार्डसाठी किंवा तुम्ही मतदान दुरुस्तीसाठी अर्ज केला असेल, परंतु तुम्हाला ओरिजिनल मतदान कार्ड पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अजूनही मिळालं नाही, भरपूर दिवस झाले, तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशा पद्धतीने करायची आहे जेणेकरून तुम्हाला जे काही ओरिजिनल मतदान कार्ड आहे ते पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला घरी मिळणार आहे. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं अकाउंट तयार करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आता माझं मी अकाउंट लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही भरपूर असे ऑप्शन पाहू शकता. वोटर रजिस्ट्रेशन, वोटर सर्व्हिसेस आहे. त्यानंतर बाकीचे वोटर सर्व्हिसेसमध्ये त्यानंतर डाउनलोड इपिक जे काही कार्ड आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आणि नॉलेज बेस जे काही बाकीची इन्फॉर्मेशन आहे ते आणि लेटेस्ट अपडेट काय आलं तर लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्ही इथे प्रेस रिलीज असेल किंवा बाकीची काही माहिती आहे पाहू शकता. त्यानंतर खाली सर्वात शेवटचं ऑप्शन आहे कंप्लेंट अँड सजेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि जी काही कॉन्स्टिट्युन्सी आहे तुमची ती निवडायची आहे. त्यानंतर कंप्लेंट टाईपमध्ये तुम्हाला इपिक संदर्भात आहे की इलेक्ट्रोल रोल संदर्भात आहे की पॉलिटिकल पार्टी संदर्भात आहे, पोल डे, पोल स्लिप किंवा इपिक कोणत्या कॅटेगरी संदर्भात आहे ती कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे की ऑदर आहे. ती कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सब कॅटेगरी निवडायची आहे. यामध्ये आधार लिंकिंग असेल, डॅमेज इपिक कार्ड असेल किंवा डिलीट इन करेक्शन ऑफ पर्टिक्युलर ऑन इपिक म्हणजे डिले होत असेल, इपिक असेल किंवा अदर काही असेल, जे काय असेल तुम्हाला डिले झाला असेल किंवा ते तुम्हाला योग्य रिझन निवडायचं आहे. याच्या संदर्भात जे काही रेफरन्स नंबर तुम्ही जे फॉर्म भरला असेल त्या फॉर्मचा रेफरन्स नंबर टाकायचा किंवा तुमचा जे काही वोटर आय डी नंबर आहे तो टाकायचा आहे. आणि डिस्क्राईबमध्ये जे सविस्तर त्याचं वर्णन करून तुम्ही कोणता फॉर्म भरला होता, कधी भरला होता, कशासाठी भरला होता त्याची माहिती टाकायची आणि त्या फॉर्मचा फोटो काढून तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती मी ते भरलेली आहे. स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, असेंब्लीच्या नंतर जी काही सब कॅटेगरी आहे ती सब कॅटेगरी, इपिक नंबर, त्यानंतर जी काही कंप्लेंट आहे तुमची ते कंप्लेंटचं इथे वर्णन टाकायचं आहे आणि जे काही फोटो असेल तुमच्याकडे फॉर्मचा ते फॉर्मचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणता फोटो अपलोड केला आहे ते फोटोसुद्धा तुम्ही व्ह्यू करून पाहू शकता. आणि फायनल सबमिट केल्यानंतर एक मला रेफरन्स नंबर मिळेल. हा नंबर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे किंवा कॉपी करा. तसेच तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती मेसेजसुद्धा जाणार आहे. हा नंबर कॉपी केल्यानंतर या ॲपमध्ये सध्या तरी याचं जे काही स्टेटस कसं चेक करायचं त्यासाठी इथे ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तर याचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला जे काही वेबसाईटचं पोर्टल आहे voter.eci.gov.in या पोर्टलवरती जाऊन तुम्ही याचं स्टेटस जे आहे ते अकाउंट लॉग इन करून चेक करू शकता. तर या पोर्टलवरती यायचं आहे, तुमचा लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे काही ऑप्शन आहे रजिस्टर, कंप्लेंट, सजेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता. तर इथे 3 ऑप्शन दिसतील तुम्हाला रजिस्टर, कंप्लेंट, ट्रॅक स्टेटस आणि शेअर सजेशन. जे काही कंप्लेंट तुमची सॉल्व्ह झाली असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह जे काही शेअर सजेशन करू शकता आणि रजिस्ट्रेशन न्यू करायची असेल तर न्यू कंप्लेंटसुद्धा रजिस्टर करू शकता. आणि जे काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे इथे त्या क्वेश्चनचं तुम्हाला इथे ॲन्सरसुद्धा इथे मिळणार आहे. म्हणजेच कसं अप्लाय करायचं, त्यानंतर अप्लाय झाल्यानंतर कशा पद्धतीने कार्ड डाउनलोड करायचं, स्टेटस कसं चेक करायचं या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे ॲन्सर तुम्हाला इथे फ्रिक्वेन्सी आस्क क्वेश्चनमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर तुम्हाला संपूर्ण प्रश्न इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता ट्रॅक स्टेटस शेअर सजेशन आहे. शेअर सजेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल दाखवेल आणि जी काही तुमची कॅटेगरी आणि सब कॅटेगरी असेल कंप्लेंटची, ती कंप्लेंट सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही तुमचं इथे जे काही अभिप्राय आहेत, सजेशन आहे ते डॉक्युमेंट अपलोड करून इथे सबमिट करू शकता. त्यानंतर ट्रॅक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही तुमच्या आय डीमधून तुमच्या लॉग इनमधून तुम्ही कंप्लेंट केली असेल तर तुमचं कंप्लेंट आय डी ती दाखवेल आणि सब कॅटेगरी, त्यानंतर कधी कंप्लेंट तुम्ही रेज केलेली आहे त्याची डेट, कंप्लेंटचं स्टेटस सध्या ओपन आहे त्याचं स्टेटस दाखवेल आणि व्ह्यू क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे कंप्लेंटचं ते पाहू शकता. तर या ठिकाणी व्ह्यू केल्यानंतर संपूर्ण डिटेल दाखवेल, नाव, मोबाईल नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, कधी कंप्लेंट लोड केली ती आणि त्याचं जे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल आणि जे काही ब्रीफ डिस्क्रिप्शन दाखवेल आणि कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंटचं फोटोसुद्धा इथे तुम्हाला येणार आहे. वरती आल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही 4 स्टेपमध्ये जे काही स्टेटस आहे ते रिझॉल्व्ह होणार आहे. आता रिसीव्ह झालेलं आहे सध्या, त्यांचं प्रोसेसमध्ये दाखवेल, त्यानंतर रिझॉल्व्ह होईल आणि त्यानंतर हे कंप्लेंट आहे ते क्लोज केल्या जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटस चेक करायचं. काही दिवसानंतर तुमची जी काही कंप्लेंट आहे त्याचं जे काही स्टेटस आहे ते क्लोज होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही सजेशन आहे किंवा जे काही तुमचा फीडबॅक आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हालासुद्धा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुमचं मतदान कार्ड मिळालं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तक्रार दाखल करू शकता. ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.